लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपला आजचा जो पार्ट आहे तो म्हणजे वेतन संहिता, कोड ऑन वेजेस 2019. आता ही वेतन संहिता काय आहे किंवा हा संहिता वर्ड काय इंडिकेट करतो किंवा कोड जे असतात हे कसे काय अरेंज केले जातात. म्हणजे आतापर्यंत आपण ज्या वेळेला जे ऍक्ट बघितले, ज्याला आपण अधिनियमन म्हणतो, हे बघितले. आता हा नवीन एक शब्द आला कोड. खरं तर हा कोड म्हणजे संहिता आणि ऍक्ट म्हणजे अधिनियम यामधला खरं तर डिफरन्स काय आहे हा आपल्याला आधी माहित असायला पाहिजे. त्यानंतर मग आपण हा वेतन संहिता जो आहे 2019 हा चालू करणार आहोत. सांगायचं एक गोष्ट आहे की ही जी वेतन संहिता आहे सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. म्हणजे कामगार विभाग भरती 2026 साठी वेतन संहिता हा सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे. आणि यानंतरचे सगळे लेक्चर्स आपण काय करणार आहोत, जेवढ्याही संहिता दिलेल्या आहे म्हणजे वेतन संहिता आणि अजून 3 हे सगळे तिन्ही संहिता बघणार आहोत. आणि त्यानंतरच आपण जे राहिलेले आपले ऍक्ट आहे ते कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे एक लक्षात घ्या, ह्या चारही संहिता दिलेल्या आहेत किंवा कोड जे दिलेले आहेत ते अतिशय महत्वाचे किंवा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आता पहिली गोष्ट काय आहे, ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की संहिता आणि अधिनियमन यामध्ये खरं तर काय डिफरन्स काय आहे किंवा यामध्ये नेमका फरक काय असतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेला आपण या दोन गोष्टी बघतो, एक तर बघतो संहिता, जो तुम्ही आता हा एक वर्ड बघत आहे संहिता, ओके, आणि याच्या आधी आपण बघितला होता कायदा किंवा अधिनियम, बरोबर आहे. हा एक होता कायदा किंवा अधिनियमन. ओके, हे अधिनियम म्हणजेच जे अधिनियम होते किंवा जे अधिनियमन होते हे सगळे आपण आतापर्यंत बघितलेले आहे. पण आता एक नवीन वर्ड आला, संहिता काय आहे किंवा याला कोड असं का बरं म्हणतात. तर या दोन्हीही ज्या गोष्टी वापरल्या जातात याचा अर्थ आणि उद्देश दोघांचे वेगवेगळा असतो. म्हणजे कायदा किंवा अधिनियम ज्याला बोलतो आपण, ओके, याला जे आपण अधिनियम म्हणूया, ठीक ना. हा अधिनियम किंवा संहिता या दोघांचे अर्थ आणि उद्देश एकच असतो का, तर बिलकुल नाही. दोघांचे उद्देश आणि अर्थ हे दोन्ही वेगवेगळे असतात. म्हणजे एखाद्या विषयाला व्यवस्थित पद्धतीने समजून घेण्यासाठी, एखाद्या विषयाचं व्यवस्थित आकलन करण्यासाठी या दोन्हीही गोष्टी समजून घेणं आपल्यासाठी फार जास्त आवश्यक आहे. सुरुवातीला आपण बघतो ऍक्ट किंवा अधिनियम. हा ऍक्ट किंवा अधिनियम. आता ऍक्ट म्हणजे काय, संसद किंवा राज्य विधिमंडळ एखाद्या विशिष्ट विषयावर तयार केलेलं एक स्वतंत्र कायदा असतो. संसदेने किंवा विधिमंडळाने एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीच्या संदर्भात किंवा एखाद्या विषयावर तयार केलेला एक स्वतंत्र कायदा. हा कायदा एखाद्या विशिष्ट गोष्टीचं नियमन करण्यासाठी, त्याच्यासाठी रूल्स रेग्युलेशन बनवण्यासाठी किंवा त्या संदर्भातले अधिकार, कर्तव्य, त्यातली प्रक्रिया काय आहे हे समजून सांगण्यासाठी या गोष्टीचा वापर केला जातो. म्हणजे काय, जसं की तुम्हाला माहित असेल की आपण अजून बघणारच आहोत, सगळ्यात सुरुवातीला एक वेतनाच्या संदर्भात कायदा होता, तो होता वेतन देय अधिनियम 1936 चा. ओके, सगळ्यात पहिला होता वेतन देय अधिनियम 1936 चा. लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा एक कायदा आला होता, तो म्हणजे किमान वेतन अधिनियम. लक्षात घ्या, दुसरा होता किमान वेतन अधिनियम. ओके, हा एक होता. हा किमान वेतन अधिनियम जो होता हा कधीचा होता, 1948 चा. 1948 चा हा एक कायदा होता. म्हणजे यालाच आपण म्हणतो मिनिमम वेजेस ऍक्ट 1948. त्यानंतर आला बोनस जे मिळतं ते बोनस देय अधिनियम, थर्ड ऍक्ट. थोडे नाव इकडे तिकडे होईल पण लक्षात घ्या.
बोनस देय अधिनियम हा एक आला होता. हा कधी आला होता बोनस म्हणजे पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट 1965 ला. हा आला होता 1965 ला. आणि यानंतर अजून एक आलेला होता जो की हा फर्स्ट 1948 ला म्हणजे पहिला होता तो म्हणजे वेतन देय अधिनियम. दुसरा जो आहे किमान वेतन अधिनियम. तिसरा होता बोनस देय अधिनियम. ओके, हे जे ऍक्ट होते, हे जे ऍक्ट आहे मित्रांनो, ह्या ऍक्टच्या बेसिसवर हे एका पर्टिक्युलर विषयासाठी मांडले गेले होते. म्हणजे वेतनासंदर्भात, किमान वेतनासंदर्भात, बोनस अधिनियम नियमांच्या संदर्भात. आता याच्या उलट जर का बघितलं तुम्ही तर इथे येते संहिता. बघा इथे काय येते, संहिता. हा वर्ड लक्षात घ्या किंवा व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. आता संहिता किंवा कोड म्हणजे काय, एक लक्षात घ्या. ज्या वेळेला खूप साऱ्या अधिनियमांचं एकत्रीकरण केलं जातं, त्याचं व्यवस्थित सुसूत्रीकरण केलं जातं आणि खूप सोप्या आणि सरळ भाषेत या सर्व ऍक्टला एका ठिकाणी ऍड केलं जातं, म्हणजेच काय, त्याला आपण काय बोलतो, संहिता बोलतो. त्याला आपण काय बोलतो, संहिता. म्हणजे या सगळ्या ऍक्टचं इथे काय केलं गेलंय, एक सरळ सरळ एक कायदा आपण तयार केला गेलाय आणि त्या कायद्याला आपण काय बोलतो, संहिता बोलतो. हे असं का बरं करतात, तर तुम्हाला एक लक्षात असायला पाहिजे, कारण यामधले काही व्याख्या असतात, यामध्ये काही सेक्शन दिलेले आहे, या वेगळ्या काही कंडिशन दिल्या असतील, इथे काही रूल्स रेग्युलेशन्स वेगळे दिलेले आहेत. त्यानंतर किमान वेतन मध्ये वेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत, वेगळे डेफिनेशन्स दिलेले आहेत, वेगळे सेक्शन्स दिले आहेत, एखाद्या बाबीवर वेगवेगळे मत त्यावर मांडले गेले आहेत, रूल्स रेग्युलेशन जे आहेत ते वेगवेगळे करण्यात आले आहेत. बोनस मध्ये पण जर बघितलं तर इथे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहे. मग एखाद्या एम्प्लॉयरला किंवा एम्प्लॉईला किंवा एखाद्या कामगाराला ज्या वेळेला आपण हा कायदा प्रदान करतो किंवा त्याला लागू करतो, त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की इथे बरेचदा कन्फ्युजन तयार होतं की एक्झॅक्टली त्याला डेफिनेशन कोणती लावायची, व्याख्या एखादी कोणती लावायला पाहिजे. एखादा हा सेक्शन याला इकडे वेगळा लागतो तर इकडे वेगळंच काहीतरी सांगितलेलं आहे. मग अशा वेळेला जे काही डिस्प्यूट तयार होतात किंवा ज्या वेळेला वाद तयार होत असतात, मग या वादाचं निवारण कसं करायचं, त्यासाठी एक संहिता तयार केली जात असते आणि याच संहितेच्या बेसिसवर मग वेतन संहिता 2019 ही तयार करण्यात आली आणि यावरूनच ही वेतन संहिता तयार झालेली आहे. लक्षात द्या. ओके, ही झाली वेतन संहिता 2019. यालाच म्हणतो आपण कोड ऑन वेजेस ऍक्ट 2019. लक्षात आलं, लक्षात आलंय का, व्यवस्थित समजून घ्या. हे जे ऍक्ट आहे आणि यामध्ये अजून एक होतं समान वेतन अधिनियम, फोर्थ. हे चार मिळून समान वेतन अधिनियम. ओके, हा जो एक होता समान वेतन अधिनियम जो की 1976 ला आला होता. ओके, 1976 ला. हे चार याचं मिळून काय केलंय, वेतन संहिता तयार केली गेली आहे. कारण या चार मध्ये ज्या वेगवेगळ्या बाबी दाखवल्या होत्या, वेगवेगळ्या आपण काय म्हणतो त्याला, वेगवेगळ्या कंडिशन सांगितल्या होत्या, याचं सुसूत्रीकरण केलं गेलंय या वेतन संहितेमध्ये. याला खूप चांगल्या इझी पद्धतीने तयार केलं गेलंय वेतन संहितेमध्ये. याला सगळ्याच गोष्टी एका कोड मध्ये आणल्या गेल्या, म्हणजे जेणेकरून ज्याला हा कोड लागू होतो, जो हा कोड लागू करतो, एखादा मुख्य आयुक्त असेल, मुख्य नियुक्त असू शकतो, नियुक्त असू शकतो, एखादा कॉन्ट्रॅक्टर असू शकतो, एजंट असू शकतो, एजन्सी असू शकते, आणि ज्याला लागू होतो कामगार, त्याच्यासाठी हा सगळ्यात फायदेशीर ठरणार आहे. कारण यामध्ये कोणाला लागू करायचा काय नाही, वेगवेगळ्या अधिनियमात वेगवेगळ्या कंडिशन वेगवेगळ्या बाबींवर त्यांनी सांगितलेले आहे. मग इथे हे डिस्प्यूट नको व्हायला, कन्फ्युजन नको व्हायला, त्यामुळे मग एक संहिता तयार केली जाते. संहिताच आपण त्याला बोलतो, ज्यामध्ये बरेचशा अधिनियमांचं एकत्रित करून एक कायदा तयार केला जातो, त्याला आपण काय बोलतो, संहिता बोलतो. आणि इथे या चार कायद्यांचं म्हणजे वेतन देय कायदा आहे, किमान वेतन अधिनियम आहे, बोनस अधिनियम आहे, नियमन आहे किंवा समान वेतन अधिनियम आहे, यांच्या चौघांचे ऍडिशन करून
यातल्या सगळ्या बाबी एका ठिकाणी घेऊन एक वेतन संहिता 2019 तयार करण्यात आली आणि यालाच आपण काय बोलतो, संहिता बोलतो. चला, फरक लक्षात आला का मित्रांनो? संहिता आणि कायदा, अधिनियम यातला फरक आधी समजून घ्यायला पाहिजे होता, म्हणून ही सगळी खटाटोप होती. चला, क्लिअर आहे? पटकन सांगा हो की नाही. चला, इथपर्यंत क्लिअर आहे? व्यवस्थित समजलं की नेमकं संहिता कशाला म्हणायचं आणि वेतन कशाला म्हणायचं. आणि असं नाही की फक्त संहिता, संहिता सुद्धा एक स्वतंत्र अधिनियम किंवा कायदाच असतो. ओके, त्याचे जे रूल्स रेग्युलेशन असतील किंवा त्याचे जे काही अटी शर्ती असतील त्या सर्वांना लागू होतात या पर्टिक्युलर अधिनियमाच्या बेसिसवर. त्यामुळे अतिशय महत्वाची आहे ती संहिता. आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा संहिता फार जास्त महत्वाची आहे. क्लिअर? आता बघा, हा अधिनियम शिकताना मित्रांनो काय काय कंडिशन्स आहे किंवा ज्या वेळेला आपण वेतन संहिता 2019 कोड ऑन वेजेस 2019 हे ज्या वेळेला बघतो त्यावेळेला यामध्ये काय काय कंडिशन्स. नाही, मर्ज झालेले कायदे करायची गरज नाहीये. आता मर्ज झालेले कायदे करायची गरज नाहीये. नाही, काहीच गरज नाहीये. ओके, आता यामध्ये काय होतं की व्यवस्थित बघा की हा जो आपला भाग 1 आहे यामध्ये आपण काय काय बघणार आहोत. त्याआधी या कोडमध्ये किंवा या संहितेत नेमकं काय काय दिलेलं आहे ते लक्षात घ्या किंवा यामध्ये काय काय आहे. यामध्ये मित्रांनो टोटल 9 चॅप्टर आपल्याला स्टडी करायचे. टोटल 9 चॅप्टर यामध्ये दिलेले आहे. म्हणजे टोटल जे 9 चॅप्टर दिलेले आहेत ते आपल्याला इथे स्टडी करायचे, ज्यामध्ये टोटल सेक्शन जे आहे हे 69 आहे. किती आहे? 69 सेक्शन. म्हणजे 69 सेक्शन आपल्याला इथे व्यवस्थित पद्धतीने स्टडी करायचे. 69च्या 69 करायचे का? गरज नाही. 69च्या 69 करायची गरज नाही. मी जेवढे इम्पॉर्टंट सांगतो तेवढे इम्पॉर्टंट करायचे, त्याच्यावरचे नाही केले तरी चालेल. शिकवताना मी 69 शिकवणार, एकही सोडणार नाही. शिकवताना मी 69च्या 69 शिकवणार, पण तुम्हाला लक्षात किती ठेवायचे आहे किंवा हा पूर्ण ऍक्ट किंवा कोड तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे का? बिलकुल नाही. मी जेवढे सांगतो तेवढे लक्षात ठेवा. इट इज मोर दॅन इनफ. क्लिअर? बघा मग. ओके, तर खरं तर ही संहिता लागू करण्यामागे काय फायदा होतो किंवा काय अर्थ होता, तर एक लक्षात घ्या, सार्वत्रिक किमान वेतन म्हणजे युनिव्हर्सल मिनिमम वेजेस जो कंडिशन आहे, म्हणजेच काय, या देशात जे कोणी संघटित लोक आहे, असंघटित लोक आहे, तिथे कामगार करणारे लोक असतील, तिथे कामगार लोक असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक असतील, यांच्यासाठी किमान वेतन जे आहे हे लागू करण्याचं काम या पर्टिक्युलर वेतन संहिता मध्ये लागू केलं गेलंय. कोड ऑन वेजेस ओके 2019च्या अंतर्गत लागू करण्यात आलेलं आहे. म्हणजेच आता सपोज टू बी एखादा जण एखाद्या वेगळ्या क्षेत्रात काम करतो आणि एखादा व्यक्ती वेगळ्या क्षेत्रात काम करतो, तर त्यानुसार किमान वेतन किती असायला पाहिजे हे यावरनं ठरल्या गेलंय. दुसरा, समान वेतन आणि अधिकार हा खूप एक इम्पॉर्टंट होतं की बरेचदा तुम्हाला असं बघायला मिळालं होतं की बाबा तेच काम एखादी स्त्री करते, तेच काम एखादा पुरुष करतो, त्यावेळेला पुरुषाला जास्त पैसे दिले जात होते, जास्त पगार किंवा वेतन दिलं जात होतं आणि स्त्रीला कमी दिलं जात होतं. तर या कायद्याअंतर्गत लिंग किंवा कामाच्या स्वरूपावरून तुम्हाला भेदभाव करता येणार नाही हे या कायद्याने सांगितले किंवा या संहितेने सांगितलंय की या संहितेच्या आधारावर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा भेदभाव करता येणार नाही किंवा एखाद्या कामाच्या स्वरूपावरून किंवा लिंगाच्या स्वरूपावरून, म्हणजे पुरुष आहे, स्त्री आहे किंवा अजून वेगळे असतील, तर यांच्या कंडिशनवरनं तुम्हाला समान वेतन हे द्यावं लागेल आणि हे या संहितेमध्ये क्लिअर केलेलं आहे किंवा आपण हे सुद्धा बघणार आहोत. त्यानंतर वेतन एक्झॅक्टली कसं म्हणतो आपण, म्हणतो ना की सॅलरी बेसिक पे आहे, मग डी आहे, टी आहे, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कशा ऍड केल्या जातात, कुठे ऍड केल्या जातात, कशा कोणत्या, म्हणजे मिनिमम वेतन किती असायला पाहिजे, मिनिमम वेजेस किती आहे ज्याला आपण बेसिक पे बोलतो, त्यानंतर मग डी असेल किंवा पीए असेल, सॉरी टीए असेल, हे जे काही बाकीचे भत्ते असतात हे मिळून वेतन कसं तयार केलं जातं हे या ऍक्ट मध्ये क्लिअर करून दिलेलं आहे. त्यासोबतच ग्रॅज्युटी आणि पीएफ मध्ये वाढ,
म्हणजे नवीन नियमानुसार बेसिक वेतन एकूण पगाराच्या किमान 50% असणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जो प्रोव्हिडंट फंड असेल किंवा ग्रॅज्युटी असेल यामध्ये सुद्धा त्यांना लाभ याच संहितेच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे. आता हे 50% कसं काय किती हे आपण आपल्या येणाऱ्या काही सेक्शन्स मध्ये बघणार आहोत. त्यामुळे फक्त काय फायदा काय काय झालाय ते लक्षात घ्या. त्यासोबतच गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांचा समावेश म्हणजेच काय, गिग आणि प्लॅटफॉर्म म्हणजेच कोणते, जसं की ते झोमॅटो स्विगी वाले जे डिलिव्हरी बॉय आहे किंवा उबेर ओला वाले जे काही लोक आहे यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि यांना सुद्धा या संहितेच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे. त्यांना सुद्धा या संहितेचा फायदा करून दिलाय. त्यांना सुद्धा या संहितेच्या अंतर्गत अधिकृत मान्यता त्यांना दिलेली आहे. त्यामुळे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. चला, इथपर्यंत क्लिअर आहे का? सगळे सांगा पटकन. व्यवस्थित समजलं की नेमकं आपण काय शिकतोय, की संहिताचं नेमकं काम काय आहे, यात कोणत्या कोणत्या गोष्टी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की या वेतन देय अधिनियम, किमान वेतन अधिनियम, बोनस अधिनियम आणि समान वेतन अधिनियम या 4 अधिनियमाच्या बेसिसवर एक संहिता तयार करण्यात आली. ती कोणती आहे? वेतन संहिता 2019. मग वेतन देताना वेतन देय अधिनियमामध्ये ज्या गोष्टी आहे, किमान वेतन, बोनस अधिनियम, समान वेतन, या सर्व गोष्टी यामध्ये ऍड करण्यात आलेल्या होत्या आणि याच्यावरनं जी वेतन संहिता तयार केली गेली ती आपण आत्ता चालू करतोय, ज्यामध्ये चॅप्टर टोटल 9 आहे, सेक्शन टोटल नंबर 69 आहेत. चला, क्लिअर? ओके, चला गुड. चला, इथपर्यंत क्लिअर आहे ना? चला थोडं पुढे जाऊया व्यवस्थित पद्धतीने. जसं मी तुम्हाला सांगितलंय की कोणत्याही कोडमध्ये किंवा कोणत्याही ऍक्ट मध्ये जो चॅप्टर 1 असतो तो कोण असतो? प्रिलिमिनरी असतो. तो काय असतो? चॅप्टर प्रिलिमिनरी असतो. लक्षात ठेवायचं, तो काय आहे? चॅप्टर प्रिलिमिनरी आहे. ओके, ज्यामध्ये त्याचा सेक्शन 1 काय असतो? तर सेक्शन 1 मध्ये तुम्हाला माहित असते की सेक्शन 1 मध्ये आपण त्याचं नाव, तो कुठे लागू करतो आणि कधी लागू झालेला आहे हे त्यामध्ये दाखवलेलं जातं किंवा सांगितलेलं जात असते. क्लिअर आहे? आता यामध्ये व्यवस्थित समजून घ्या काय काय दिलंय. आपल्या नोट्स या ज्या विद्यार्थ्यांना मिळाल्या नाही त्यांना आपल्या चार्ट सेक्शन मध्ये सगळ्या नोट्स मिळून जातील आणि आपल्या ऍपमध्ये तुम्ही ओपन करून बघू शकता किंवा त्या वाचू शकता. क्लिअर आहे? त्यासोबतच अजूनही आपला कोर्स जर का तुम्हाला परचेस करायचा असेल रिव्हिजनसाठी वगैरे, तर हा कोर्स डिरेक्टली फक्त 1499 मध्ये अजूनही अवेलेबल आहे. म्हणजे मागचे 2 दिवस झाले आपला क्लास झाला आणि माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे आपण अजूनही तेच ठेवलेलं आहे. त्यामुळे जर का तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल तर तुम्ही करू शकता. क्लिअर? ज्या लोकांना रिव्हिजन करायची आहे किंवा प्रॉपर रिवाइज करून व्यवस्थित नोट्स तयार करायचे त्यांच्यासाठी. अदरवाईज लाईव्ह तर फ्री आहेतच. चला मग, आता याचं संक्षिप्त नाव काय आहे किंवा याची व्याप्ती कुठपर्यंत आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर याचं मराठीमध्ये काय नाव आहे? तर याचं नाव आहे वेतन संहिता 2019 आणि याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? याला बोलतो आपण कोड ऑन वेजेस 2019. लक्षात घ्या, लक्षात घ्या. ओके, चिराग, एक्झाम मध्ये प्रश्न कसे येतील कन्सेप्ट वाईज की आपल्या, तर तुम्ही आतापर्यंतचे आपले एमसीक्यू बघितले असेल त्याच्यासारखेच सेम प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळतील. याच्यावरचे एमसीक्यू जे आहे हे आधीच्या काही एक्झामच्या आपण घेतलेले आहे. येणाऱ्या काही सिरीज मध्ये आपल्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला तसे बघायला मिळतील आणि तेवढे एमसीक्यू तशा पद्धतीचे विचारल्या जातील. क्लिअर? आता प्लीज एवढं पहिल्यांदा आपण समजून घेऊया आणि त्यानंतर जे तुमचं काही म्हणणं असेल तर ते आपण क्लिअर करूया. ठीक आहे ना? अदरवाईज जर का हे थांबवायचं असेल तर मग आपण तुमचं चालू करूया. क्लिअर? पण मला असं वाटतं की बेटर वे आपण हे कंप्लीट करून मग तुमच्या सगळे ज्या शंका आहे त्या दूर करून दिल्या जाईल. क्लिअर? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर
वेतन संहिता 2019, जिला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कोड ऑन वेजेस, आता लागू कुठे कुठे करण्यात आला? तर हा लागू कुठे करण्यात आला एक लक्षात घ्या, हा संपूर्ण भारतात, म्हणजे जेवढेही भारतातले राज्य असेल, जेवढेही केंद्रशासित प्रदेश असेल किंवा भारताच्या प्रत्येक भागात या कोडला, या संहितेला लागू करण्यात आलेलं आहे. ओके, त्यासोबतच हा कोड कधी कोण्या तारखेला लागू झाला? तर केंद्र सरकारने राजपत्रेनुसार ज्या दिवशी ही डेट दिली होती किंवा तारीख दिली होती त्यानुसार हा लागू करण्यात आला, आणि हा लागू करताना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या तारखेला लागू करण्याच्या तरतुदी सुद्धा इथे दिलेल्या होत्या. लक्षात घ्या. म्हणजेच काय, मला त्यांना वाटलं असेल की बाबा महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळ्या तारखेला करायचंय किंवा एखाद्या वेगळ्या केंद्रशासित प्रदेशमध्ये वेगळ्या तारखेला करायचंय, तर तशी सुद्धा तरतूद यामध्ये केलेली होती आणि त्या पद्धतीने हा लागू करण्यात आलेला होता. क्लिअर? हा होता सेक्शन नंबर 1. त्यासोबतच सेक्शन नंबर 2 काय आहे? तर व्याख्या, आणि ज्याला आपण डेफिनेशन बोलतो. एक लक्षात घ्या, कोणत्याही डेफिनेशन किंवा व्याख्या करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की आपण बरेचदा काय करतो की त्या डेफिनेशन्स कडे किंवा व्याख्यांकडे दुर्लक्ष करतो. बरेचदा असं बघण्यात आलंय की एक्झाम मध्ये ऍक्ट मधल्या एखाद्या किंवा 2-3 ऍक्ट मधून एका डेफिनेशनवर क्वेश्चन विचारला जातो किंवा विचारल्या गेलेला आहे. त्यामुळे चुकूनही या व्याख्या किंवा डेफिनेशनकडे दुर्लक्ष करायचं नाही किंवा करता येणार नाही. क्लिअर? चला, आता सगळ्यात महत्वाचं काय की पहिलं जे आहे मित्रांनो ते आहे अकाउंटिंग इयर, ज्याला आपण लेखा वर्ष बोलतो किंवा अकाउंटिंग इयर बोलतो. बरोबर आहे? आता तुम्हाला माहिती आहे यालाच आपण आपल्या दुसऱ्या भाषेत किंवा महसूलच्या लँग्वेज मध्ये फायनान्शियल इयर सुद्धा बोलतो, जे कधीपासून चालू होतं? 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंतचा कालावधी याचा बघितला जात असतो. किती? 1 एप्रिल ते 31 मार्च. बरोबर आहे ना? 1 एप्रिल ते 31 मार्च याला आपण काय बोलतो? फायनान्शियल इयर बोलतो, अकाउंटिंग इयर बोलतो, लेखा वर्ष सुद्धा आपण याला बोलतो. तर हे झालंय आपलं लेखा वर्ष. लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण तरीही एकदा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर ऍडवायझरी कमिटी कशाला म्हणायची? तर ऍडवायझरी कमिटी, ज्याला आपण सल्लागार मंडळ बोलतो, हे आपण सेक्शन नंबर 42च्या अंतर्गत, म्हणजे केंद्रात आणि राज्यात कोण्या पद्धतीने स्थापन करतो किंवा कसं स्थापन करतोय हे आपण बघणार आहोत सेक्शन नंबर 42 मध्ये. त्यामुळे सेक्शन नंबर 42 पर्यंत वाट बघा की यामध्ये कोण्या पद्धतीचा ऍडवायझरी कमिटी स्थापन केली जाते, सेंट्रलची, त्यासोबतच स्टेटची कशी असेल, कोण कोण असतं, किती मेंबर असते. क्लिअर? त्यानंतर आहे योग्य शासन किंवा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. आता अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मध्ये काय येतं? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे काय, किंवा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला आपण काय बोलतो? तर जसं की तुम्हाला माहित आहे एखाद्या केसमध्ये बघा, एखाद्या केसमध्ये जसं की रेल्वे आहे. ओके, एक रेल्वे आहे आणि त्यासोबतच रेल्वे सोबतच एखादं गव्हर्नमेंट, आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असेल किंवा वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आहे. ओके, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आहे. ओके, हे लक्षात घ्या, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आहे. आता रेल्वे तुम्हाला माहित आहे ही कुणाच्या अंतर्गत येतं रे? हे येतंय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. बरोबर आहे? वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट कुणाच्या अंतर्गत येणार आहे? हे येणार आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. ओके, म्हणजेच काय, रेल्वेसाठी योग्य शासन किंवा अप्रोप्रिएट ऑथॉरिटी कोण असणार आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट असणार आहे. वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटसाठी कोण असणार आहे? स्टेट गव्हर्नमेंट असणार आहे. आता यामध्ये कोण कोण येतं? जसं की यामध्ये येतं रेल्वेज येतात. ओके, यामध्ये कोण कोण येतं? रेल्वेज येतात. यामध्ये माइन्स वाले जे काही आहे ते येतं. त्यासोबतच यामध्ये कोण येतं? यामध्ये ऑइल फील्ड सुद्धा येते. कोणाच्या? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या केसमध्ये बोलतोय. त्यासोबतच यामध्ये जेवढेही मेजर पोर्ट्स असतील, ओके, जे मोठे बंदर आहे ते येतं. त्यानंतर एअर ट्रान्सपोर्ट जेवढे असेल किंवा एअरपोर्ट ऑथॉरिटी,
किंवा एअरपोर्ट ऑथॉरिटी म्हणा किंवा त्याचा ट्रान्सपोर्ट म्हणा. ओके, हे सगळं कोणाच्या अंतर्गत येतं? हे येतं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. त्यानुसारच अजून टेलिकम्युनिकेशनचा विचार केला तर हे सुद्धा कुठे येतं? हे सुद्धा येतं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. बँकिंग, इन्शुरन्स कंपनीज कुठे येतात? ओके, बँकिंग आहे, इन्शुरन्स कंपनी आहे, ह्या कुठे येतात? ह्या येतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत. त्यासोबतच जेवढंही सेंट्रल पब्लिक सेक्टर आहे हे कुठे येतं? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. जेवढंही सेंट्रल पब्लिक सेक्टर आहे हे सगळं येतं मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. क्लिअर? आणि मग स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत कोण येतं? तर ज्या कॅटेगरीमध्ये किंवा जे डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन किंवा राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असतात किंवा राज्य शासन तिथे काम बघतो, जसं की सगळे महामंडळ. ओके, जेवढी महामंडळ असतील ते, जसं की एसटी आहे, बरोबर आहे, MIDC आहे, हे सगळे कोणाच्या अंतर्गत येतात? तर हे येतात महाराष्ट्र शासनाच्या, म्हणजे राज्य शासनाच्या, बरोबर आहे. तर हे सगळे, तर यांच्यासाठी अप्रोप्रिएट ऑथॉरिटी कोण असणार आहे? तर या सर्वांसाठी अप्रोप्रिएट ऑथॉरिटी असणार आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट. तशीच जे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतात ते कोणाच्या अंतर्गत, त्यांच्यासाठी अप्रोप्रिएट ऑथॉरिटी कोण राहणार आहे? स्टेट गव्हर्नमेंट. क्लिअर? म्हणजेच काय, अप्रोप्रिएट ऑथॉरिटी हा वर्ड कोणासाठी लागू होतो? जे डिपार्टमेंट किंवा जी गोष्ट एखाद्याच्या अधिपत्याखाली येते त्याला आपण काय बोलतो? अप्रोप्रिएट ऑथॉरिटी बोलतो. क्लिअर? चला, त्यानंतर कंपनी कशाला म्हणायचं? कंपनी कशाला म्हणायचं? जो कंपनी ऍक्ट आहे 2013चा, त्यानुसार ज्या एंटिटीला कंपनी म्हणून मान्यता दिली जाते किंवा त्या ज्या कोडच्या अंतर्गत कंपनी म्हणून बघितलं जातं त्याला आपण कंपनी बोलतो. म्हणजे कंपनी अधिनियम किंवा कंपनी ऍक्ट जो आहे 2013च्या, त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कंपनीजला, फॅक्टरीजला कंपनी आपण म्हणू शकतो. क्लिअर? नेक्स्ट, कंत्राटदार. ओके, एक मिनिट. चला, नेक्स्ट आहे कॉन्ट्रॅक्टर किंवा याला म्हणतो आपण कंत्राटदार. आता कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच काय, किंवा यामध्ये काय, कंत्राटी मजुरामार्फत काम करून घेणारी किंवा मनुष्यबळ पुरवणारी व्यक्ती, त्याला आपण काय बोलतो? कॉन्ट्रॅक्टर बोलतो. लक्षात घ्या. म्हणजेच काय, कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या माध्यमातून काम करून घेणारा कोणताही लेबर सप्लायर जो असतो किंवा जो व्यक्ती आहे त्याला आपण काय बोलतो? कॉन्ट्रॅक्टर बोलतो असतो, किंवा आपण त्याला कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतो, कंत्राटदार असं सुद्धा बोलतो. क्लिअर? त्यानंतर येतं कंत्राटी मजूर, ज्याला कॉन्ट्रॅक्ट लेबर बोलतो. म्हणजेच काय, आता जे लोक त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत किंवा कंत्राटदाराच्या मार्फत कामावर अपॉइंट केले जाते किंवा तिथे अपॉइंट केले जाते त्याला आपण काय बोलतो? कंत्राटी मजूर बोलतो. लक्षात घ्या. आता जर एखादा वर्कर कॉन्ट्रॅक्टरकडे जर का रेग्युलर एम्प्लॉयर असेल किंवा पेरियोडिक त्याला इन्क्रीमेंट मिळतं, म्हणजे एका पर्टिक्युलर काळानंतर त्याला इन्क्रीमेंट दिलं जातं, त्याला काही सोशल सिक्युरिटी दिली जात असते किंवा बाकीचे जे काही त्याच्यासाठी काही फायद्याच्या गोष्टी ते केल्या जातात, तर त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणणार नाही. बघा, त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणत नाही. जसं की एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा, एखाद्या दुकानात एखादा दिवाणजी असतो, बरोबर आहे. हे दिवाणजीचं काय होतं की एका सालाबाद प्रमाणे किंवा 6 महिन्यातनं, वर्षातनं, 2 वर्षातनं एक पर्टिक्युलर इन्क्रीमेंट केलं जात असतं. तो त्याच्याकडे कंटिन्युअसली तो त्याचाच एम्प्लॉई असतो किंवा मग त्याला काही सोशल सिक्युरिटी दिली जात असते, त्याला काही वेलफेअर बेनिफिट सुद्धा दिले जातात. तर याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणाल का? बिलकुल नाही. याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणू शकत नाही किंवा तो कॉन्ट्रॅक्ट लेबर सुद्धा नसतो. क्लिअर? म्हणजेच काय, फक्त कंत्राटदारामार्फत जर का एखादा व्यक्ती काम करतो आणि त्याला तेवढंच वेतन मिळतं त्याला आपण काय बोलतो? कंत्राटी मजूर किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबर असं बोलतो. क्लिअर? हँड रेज करू नका प्लीज, डोंट रेज द हँड. ओके ओके. नेक्स्ट, आता कर्मचारी म्हणजे काय, ज्याला आपण एम्प्लॉई बोलतो. आता कर्मचारी आणि एम्प्लॉई यामध्ये काय असतं की बघा, सगळ्यात महत्वाचं,
वेतनावर कुशल, अर्धकुशल, अकुशल, तांत्रिक, प्रशासकीय किंवा व्यवस्थापकीय काम करणारी व्यक्ती. ओके, म्हणजेच काय, सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर एखाद्या वेजेसवर काम करणारी व्यक्ती जी की स्किल्ड आहे, अनस्किल्ड आहे, सेमी स्किल्ड असेल, अशा व्यक्तीला आपण काय बोलतो, एम्प्लॉई बोलतो. लक्षात घ्या. म्हणजे एखादं काम करताना ती फुल्ली स्किल्ड व्यक्ती आहे, सेमी स्किल्ड असेल किंवा अनस्किल्ड असेल, किंवा मॅन्युअल किंवा ऑपरेशनल कंडिशनवर काम करत असेल, एखादा सुपरवायझर असेल किंवा एखाद्या मॅनेजरियल पोस्टवर असेल किंवा एखादा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल किंवा टेक्निकल, नॉन टेक्निकल, क्लरिकल वर्क करत असेल, तर याला आपण काय बोलतो, एम्प्लॉई बोलतो. मग तो कुठेही असू दे, टेक्निकलच्या कामात असू दे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असू दे, सुपरवायझर असू दे, मॅनेजरियल असू दे किंवा क्लरिकल वर्कमध्ये असू दे, त्याला आपण काय बोलतो असतो, कर्मचारी, एम्प्लॉई असं म्हणतो. लक्षात घ्या. आता स्किल्ड, सेमी स्किल्ड किंवा अनस्किल्ड म्हणजे कुशल, अर्धकुशल किंवा अकुशल तुम्हाला माहित आहे. आता तुम्हाला गवंडी माहित आहे, ज्याला आपण मिस्त्री बोलतो, बरोबर आहे की नाही. गवंड्याच्या हाताखाली काम करणारा जो लेबर असतो तो गवंड्याचं काम करू शकत नाही, कारण गवंडी काय, त्याच्या पर्टिक्युलर वर्कमध्ये स्किल्ड लेबर म्हणून बघतो, बरोबर आहे ना. त्याला माहिती आहे की बाबा रे ब्रिक्स कशा ठेवायच्या, विटा कशा ठेवायचा, गोला कसा पकडायचा, बरोबर आहे ना, प्लंबॉब कसा धरायचा, त्याला गुन्ह्यात म्हणजे त्या डिग्रीज अँगलमध्ये कसं ठेवायचं, हे सगळं त्याला माहिती आहे. पण जो काम त्याला ज्या विटा पुरवणारा व्यक्ती आहे, जो लेबर आहे, जो मजूर आहे, त्याला हे माहित नाही. म्हणजे तो या गोष्टीत काय झाला, अनस्किल्ड आहे, आणि जो मिस्त्री आहे किंवा गवंडी आहे तो कोण आहे, स्किल्ड आहे. तर अशा पद्धतीने काम करणारे, म्हणजे हे काम करणारे तुम्ही कर्मचारी नाही म्हणू शकत, पण ते लेबर झाले. पण फक्त एकदा सांगतोय की स्किल्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड कशाला म्हणतो. क्लिअर. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट नियोक्ता. ओके, एम्प्लॉयर. आता नियोक्ता आपण आधी पण बघितलाय, तीच डेफिनेशन आहे किंवा तेच आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोजगार देणारी व्यक्ती किंवा प्राधिकरण. एखादी आस्थापना असेल किंवा एखादं प्राधिकरण असेल जे की एखाद्या रोजगाराला किंवा एखाद्या कामगाराला काम देते किंवा काम प्रोव्हाइड करते, त्याला आपण काय बोलतो, नियोक्ता बोलतो. क्लिअर. नेक्स्ट, आणि याच्यावर तो कोण असतो, मुख्य नियोक्ता. म्हणजे नियोक्त्यावर पूर्ण कंट्रोल करणारा किंवा नियोक्त्यावर कंट्रोल ठेवणारा, मग तो मॅनेजर असू शकतो, तो सीईओ असू शकतो, तो कुणी असू शकतो, तर त्याला आपण काय बोलतो, मुख्य नियोक्ता बोलतो, प्रिन्सिपल एम्प्लॉयर बोलतो, बरोबर. नेक्स्ट डेफिनेशन आहे आस्थापना. म्हणजे उद्योग, व्यापार, व्यवसाय किंवा उत्पादन चालवणारं कोणतेही ठिकाण, त्याला आपण काय बोलतो, आस्थापना बोलतो. म्हणजे जसं की एखादं काय म्हणू शकतो त्याला, मॅन्युफॅक्चरिंग चालते, कुठेतरी एखादं बिझनेस चालतो, ट्रेडिंग चालते, इंडस्ट्रीजचं काम आहे, त्याला आपण काय बोलतो, आस्थापना म्हणतो. ओके. काही गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंटचाही याच्यामध्ये समावेश होतो, जसं की महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, या सुद्धा आस्थापनेमध्ये येतात. क्लिअर. चला नेक्स्ट, कारखाना. आता कारखाना कशाला म्हणायचं, ओके, कारखाना कशाला म्हणायचं, तर कारखाना म्हणजे काय, जो कारखाना अधिनियम आहे किंवा जो फॅक्टरी ऍक्ट आहे 1948 चा, त्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कारखाना किंवा फॅक्टरीजला आपण काय बोलतो, कारखाना असं बोलतो. त्यासोबतच शासकीय आस्थापना कशाला म्हणतात, शासनाचे कार्यालय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यालय, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, यांना काय बोलतो आपण, शासकीय आस्थापना. औद्योगिक वाद. नियोक्ता व कामगार यांच्यात रोजगार किंवा सेवा शर्तींशी संबंधित निर्माण झालेला वाद. आता औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ज्याला बोलतो, हा इंडस्ट्रियल डिस्प्यूट कशाला म्हणायचं, तर जिथे नियोक्ता आणि कामगार, नियोक्ता आणि कामगार म्हणजेच ज्याने त्या कामगाराला काम दिलंय तो आणि जो काम करणारा तो व्यक्ती यांच्यात जर का रोजगार किंवा त्यांना मिळणाऱ्या सेवा, अटी, शर्तीवरून जर का एखादा वाद निर्माण होत असेल, त्याला बोलतो आपण औद्योगिक वाद. जसं की एखाद्या वेळेला धरणे आंदोलन वगैरे होतं कामगारांमध्ये आणि मालकांमध्ये, त्याला सुद्धा आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट असं म्हणू शकतो. निरीक्षक, सह सुविधादाता, इन्स्पेक्टर कम फॅसिलिटर कोण होतो, तर हा आपण कलम 51च्या अंतर्गत बघणार आहोत. किमान वेतन हे आपण कलम 6 म्हणजे चॅप्टर 2च्या अंतर्गत बघणार आहोत की नेमकं कलम 6च्या अंतर्गत किमान वेतन किती असायला पाहिजे. क्लिअर. त्यानुसार समान काम व समान वेतन, समान काम व समान वेतन आपण याला कसं बघतो किंवा समान काम
आणि समान वेतन म्हणजेच काय, तर हे आपल्या या ऍक्टच्या बेसिसवर किंवा जी ही संहिता आपण बघणार आहोत यामध्ये हा एक खूप महत्वाचा आणि अतिशय इम्पॉर्टंट ऍक्ट पॉइंट आहे. समान काम आणि समान वेतन म्हणजेच समान कौशल्य, प्रयत्न, अनुभव आणि जबाबदारी आवश्यक असलेल्या कामास समान स्वरूपाचे काम मानले जाते. जर का एखादी स्त्री आणि पुरुष सेमच काम करत असेल तर ते आपण समान काम म्हणून बघतो. किंवा एखाद्या वेळेला वेगवेगळे कामं जरी असेल पण एफर्ट सेमच लागतात, एक्सपिरियन्स सेम लागतो आणि किंवा तुमचं आपण काय म्हणतो स्किल पण सेम लागत असेल तर त्याला सुद्धा तुम्ही समान काम म्हणू शकता. आणि समान वेतन दोन्ही वेगवेगळ्या कामाला जर का सारखंच वेतन दिलं जात असेल तर त्याला आपण समान वेतन सुद्धा बोलतो. म्हणजे असं नाही की बाबा प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळं, तर हे ठरलेलं असते. किंवा राज्य म्हणजे काय, तर राज्य जे राज्य असतं ते, यासोबतच राज्यामध्ये कोण कोण येतं तर जेवढे केंद्रशासित प्रदेश आहेत त्याला सुद्धा आपण राज्याचा दर्जा देतो या पर्टिक्युलर संहितेत. त्यासोबतच न्यायाधिकरण म्हणजे काय, जसं की औद्योगिक विवाद अधिनियम 1947च्या अंतर्गत येणारा जेवढेही असेल त्याला आपण काय बोलतो, न्यायाधिकरण बोलतो. हे सुद्धा आपण आपल्या येणाऱ्या काही लेक्चरमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट, आता वेजेस. वेजेस मध्ये काय काय येतं किंवा आपण वेतन ज्या वेळेला बघतो तेव्हा आपण वेजेस मध्ये नेमकं काय बघतो, आपण त्यामध्ये बेसिक पे बघतो, बरोबर आहे, बेसिक पे बघतो. त्यानंतर डिअरनेस अलाउन्स बघतो, ओके, ज्याला डीए बोलतो, डिअरनेस अलाउन्स, ओके. त्यासोबतच रिटेनिंग अलाउन्स जर का असेल एखादा तर हे सगळे आपण बघतो. म्हणजेच काय, या सगळ्यांचा समावेश या वेतनामध्ये होतो. या तिघांचं मिळून एक तुम्हाला सॅलरी ज्याला बोलतो किंवा वेतन ज्याला बोलतो, वेज ज्याला बोलतो, हे तिन्ही मिळून होते. पण यामध्ये येत काय काय नाही ते सुद्धा फार जास्त महत्वाचं आहे की यामध्ये काय येत नाही. यामध्ये एक्स्ट्रा मिळणारा बोनस जो असतो तो वेतनात येत नसतो. घर भाडे भत्ता जसं की हाऊस रेंट अलाउन्सेस जे असतात ते येत नाही. म्हणजे आणि ओव्हर टाइम जर का काम करत असेल तर त्याचा मिळणारा भत्ता तो सुद्धा येणार नाही. जर का ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळत असेल तर तो सुद्धा येत नाही. त्यासोबतच जो काही भविष्य निर्वाह निधी आहे किंवा निवृत्ती वेतन निधी जे काही योगदान असेल ते सुद्धा यामध्ये येत नाही. उपदान व निवृत्ती लाभ, ओके, ग्रॅज्युटी आणि रिटायरमेंट बेनिफिट जे असतात ते सुद्धा वेतनमध्ये येत नाहीत. लक्षात आलं. म्हणजे वेतन ज्या वेळेला आपण तयार करतो त्यावेळेला फक्त त्यामध्ये मूळ वेतन, ओके, त्यासोबत जो काही महागाई भत्ता असतो, डिअरनेस अलाउन्स आणि जे काही रिटेनिंग अलाउन्स असतील जे असेल तर तेवढे त्यामध्ये ऍड करून जो काही मिळतो तो मिळून काय बनत असतो, वेज तयार होतो किंवा वेतन तयार होत असते. क्लिअर. चला लक्षात आलं, चला लक्षात आलंय का. त्यासोबत कामगार, कामगार कशाला म्हणायचं, ओके, कामगार कशाला म्हणायचं, औद्योगिक वेतनासाठी शारीरिक, तांत्रिक, लिपिकीय किंवा पर्यवेक्षीय काम करणारी व्यक्ती, ओके. आता इथे या संहितेमध्ये कामगार फक्त आतापर्यंत आपण कामगार कोणाला म्हटलं होतं की जो काम करत होता किंवा ऍक्ट मध्ये काय सांगितलं होतं, जो काम करणारा व्यक्ती होता त्याला आपण काय म्हटलं होतं, कामगार. पण इथे बघा, जो मॅन्युअली वर्क करतो, स्किल्ड आहे, अनस्किल्ड आहे, टेक्निकल काम करतो, ऑपरेशनल करतो किंवा क्लरिकल करतो और सुपरवायझरी वर्क करतो, त्याला सगळ्यांना आपण काय बोलतो, कामगार असं बोलतो. लक्षात आलं, त्याला आपण काय बोलतो, कामगार असं बोलतो. लक्षात घ्या. या कामगारामध्ये कोणाचा समावेश होत नाही तर सशस्त्र दलातील कर्मचारी, बघा हे यात येत नाही. मेंबर्स ऑफ आर्म फोर्सेस हे कामगारामध्ये येत नाही. पोलीस व कारागृह कर्मचारी तसे पोलीस डिपार्टमेंट किंवा डिफेन्स डिपार्टमेंटच्या संदर्भात यामध्ये कोणतीही गोष्ट आपल्या याच्यात पकडली जात नसते. ओके. पोलीस अँड प्रिझन एम्प्लॉईज, मुख्यतः व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय पदावरील कोणती व्यक्ती जी मेन व्यक्ती आहे, जी एखाद्या आस्थापनेला किंवा एखाद्या कंपनीला, कारखान्याला चालवते किंवा कंट्रोल करते, ती व्यक्ती शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेतन घेणारे पर्यवेक्षकीय कर्मचारी किंवा गव्हर्नमेंटने जे लोक एका लिमिटच्या वर जर का पेमेंट घेत असतील तर ते कामगार म्हणून होणार नाही, त्याच्या खालचे कामगार म्हणून येतील ते लोक. तर यांचा समावेश कामगारामध्ये होत नाही. क्लिअर.
आता चिराग म्हणतोय की माथाडी कामगारांमध्ये ही व्याख्या वेगळी होती. माथाडी कामगारांमध्ये कामगार कोणाला पकडलं जात होतं चिराग? त्यामध्ये कामगार म्हणजे कोण होतं? तोच व्यक्ती जो फक्त आणि फक्त अंग मेहनतीचं काम करत होता. बरोबर आहे. डोक्यावरून माथ्यावरून वाहून नेणारं काम करत होता. इथे कामगार कोणाला म्हटलंय? इथे कामगार कोणाला म्हटलंय? जो लिपिक आहे त्याला सुद्धा कामगार म्हणतोय, जो सुपरवायझर आहे त्यालाही कामगार म्हणतो, जो मॅन्युअली काम करतो त्यालाही कामगार म्हणतो, जो ऑपरेशनली काम वर्क करतो त्यालाही कामगार म्हणतो. म्हणजे एखादा व्यक्ती डोक्यावरून वाहून नेतो त्यालाही कामगार बोलायचं, आणि एखादा जर का मशीनवरून जर काम करत असेल, ऑपरेट करत असेल तेच वाहून नेण्यासाठी, त्यालाही कामगार म्हणायचं. म्हणून मग इथे वेजेसची डेफिनेशन जी आहे मित्रांनो ही थोडी वेगळी केली आहे आधीपेक्षा. क्लिअर? चला, क्लिअर आहे? सेक्शन नंबर 2 पर्यंत क्लिअर आहे का? जर क्लिअर असेल तर आपण सेक्शन नंबर 3 चालू करूया. सगळे सांगा क्लिअर आहे का? सगळे लोक सांगा. ओके, चलो. लिंगाच्या आधारावरील भेदभावास मनाई, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड ऑफ जेंडर. बघा काय म्हणतात. शाहद काय लिहिले तुम्ही? मला समजलंच नाही सर. मग हा दोन्ही लक्षात ठेवायचे, दोन्हीही लक्षात ठेवायचे आहे. हो, दोन्ही लक्षात ठेवायचे. चला, आता लिंगाच्या आधारावरील भेदभावास मनाई म्हणजे आपण असं आतापर्यंत बघितलं होतं की बाबा रे, जर का स्त्री असेल पुरुष असेल सेम जरी काम करत असेल तरी त्यांना ना वेगवेगळ्या पद्धतीचा रोजी मजुरी दिली जायची. बरोबर आहे. पण या सेक्शन मध्ये काय सांगितलंय? सेम एम्प्लॉयर कडे, लक्षात घ्या, एखाद्या सेम एम्प्लॉयर कडे, एखाद्या नियोक्त्याकडे, एखाद्या मालकाकडे काम करणारे जे एम्प्लॉईज असतील ज्यामध्ये सारखं वर्क आहे किंवा सारख्या वर्क सारखं काम वाटतं, म्हणजे जरीही काम वेगळं आहे पण वर्क ऑफ नेचर जर का सेम असेल तर फक्त आणि फक्त जेंडरच्या आधारावर त्यांना मिळणारं वेतन किंवा त्यांना मिळणाऱ्या वेतनामध्ये भेदभाव करता येत नाही किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वेतन त्यांना देता येणार नाही. बघा या संहितेमध्ये क्लिअर काय केलेलं आहे, इथे एक गोष्ट खूप क्लिअर केली, स्त्री पुरुष किंवा सगळं जे काही जेंडर आहे त्यामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न या सेक्शनच्या अंतर्गत यामध्ये केलेला आहे. त्यांनी क्लिअर म्हटलंय की बाबा रे ठीक आहे की काम सारखंच जरी असेल, वेगवेगळं आहे पण नेचर ऑफ वर्क सारखंच असेल, काम वेगळं असू दे पण नेचर ऑफ वर्क सारखं आहे, एकाच एम्प्लॉयरकडे काम करत असेल म्हणून फक्त एक स्त्री आहे एक पुरुष आहे किंवा अजून वेगळ्या जेंडरचे लोक असतील तर त्यांना त्याच्यानुसार वेजेस मध्ये कोणताही भेदभाव करता येणार नाही. म्हणजेच मेल आहे फिमेल आहे किंवा बाकी जे काही अदर जेंडर असतील किंवा असलेले जे काही एम्प्लॉईज आहे त्यांना समान किंवा समान स्वरूपाचं जर का काम असेल तर त्यांच्या वेतनामध्ये तुम्हाला भेदभाव करता येणार नाही, म्हणजे सेम वेजेस त्यांना द्यावं लागेल किंवा देणं हे बंधनकारक असते. त्यासोबतच इक्वल वेजेस देण्यासाठी दुसऱ्या एम्प्लॉईचे वेजेस तुम्हाला कमी करता येणार नाही. म्हणजे एखाद्याला जास्त मिळतंय बघा, म्हणजे एखाद्याला रोजचे काहीतरी 500 रुपये मिळत होते आणि एखाद्याला 400 होते, मग दोघांचे कामाचं स्वरूप सारखंच होतं, दोघांचे कामाचं स्वरूप सारखंच आहे, पण याने काय म्हटलंय की बाबा नाही यांना तर 500 मिळतंय. बघा व्यवस्थित समजून सांगतोय, काम सेम आहे, याला 500 रुपये रोज मिळतात ओके, आणि याला 400 मिळतात ओके, याला 400 मिळतात. हा जो ए पर्सन होता याला 500 आहे, बी पर्सनला 400 मिळतात. मग यांच्यात तफावत आहे किंवा हा मेल होता, ए मेल आहे
आणि बी फिमेल आहे असंही असू शकतं कदाचित. ओके, हे असंही असेल तर म्हणून मग दोघांना सारखा पगार मिळायला पाहिजे, म्हणून मग याचे 500 कमी करून यालाही 400 द्यायचे आणि याचे तर ऑलरेडी 400 होते. तर असं करता येणार नाही, हे अलाउड नाही. त्यासाठी तुम्हाला याचे आहे तेवढेच ठेवावे लागतील आणि याचे 400 वरून 100 रुपये वाढून याला 500 रुपये करावा लागेल. म्हणजे इक्वल वेजेस देण्यासाठी कोणत्याही एखाद्या एम्प्लॉईचं सॅलरी किंवा वेतन कमी करता येत नाही किंवा कमी करू शकत नाही. क्लिअर? लक्षात घ्या. त्यासोबतच सेम वर्क किंवा सिमिलर नेचर ऑफ वर्क साठी रिक्रुटमेंट करताना प्रमोशन, ट्रान्सफर किंवा ट्रेनिंग वर्क कंडिशन या सगळ्या गोष्टी किंवा यामध्ये जेंडरच्या बेसिसवर भेदभाव करता येणार नाही, की बाबा नाही लेडीज आहे तर मग तिला प्रमोट करणार नाही, लेडीज आहे म्हणून तिला ट्रान्सफर करणार नाही किंवा ट्रेनिंग देणार नाही किंवा वर्किंग कंडिशन मध्ये बदल करेल, असं करता येणार नाही. म्हणजे वर्क जरी सारखं असेल तर किंवा नेचर ऑफ वर्क सारखं असेल, त्यामुळं त्या व्यक्तीला रिक्रूट करताना किंवा प्रमोशन देताना किंवा ट्रान्सफर करताना म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या करताना तुम्हाला त्या जेंडरच्या बेसिसवर भेदभाव करता येत नाही. किंवा महिला पुरुष आहे किंवा एखादी महिला आहे पुरुष आहे किंवा बाकी जेंडरवाले असतील तर त्यांना तुम्हाला भेदभाव करून तिथे त्यांच्यामध्ये तुम्हाला तशा पद्धतीचा भेदभाव दाखवता येत नाही. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक वर्कमध्ये महिलांच्या रोजगाराच्या कायद्यानुसार बंदी किंवा जर का मर्यादा घातली असेल तर तिथे हा सेक्शन लागू होत नाही. जसं की तुम्हाला माहित आहे की आता वायरमनची जर का पोस्ट आहे तर वायरमनच्या पोस्टसाठी आता लेडीज पण आहे जेंट्स पण आहे, पण ज्या वेळेला खूप जास्त डिफिकल्ट किंवा हे काम येतं त्यावेळेला फक्त ते कोणाला प्राधान्य दिलं जातं, पुरुषांना दिलं जातं. याच्यावरनं मी कोणीही स्त्रीला किंवा महिलेला मी कमी सांगत नाही, पण मोठमोठे जे पोल्स असतात तिथे चढावं लागतं उतरावं लागतं त्यावेळेला पुरुष हे काम करतात. मग अशा याच्यानुसार जर काही बंदी घातली असेल की बाबा नाही वायरमन स्त्री जरी असेल, एखादी लेडीज जरी असेल, महिला जरी असेल तरी पण तिला ते पोलवर चढण्यास बंदी आहे, तर मग अशा केसेसमध्ये जर का बंदी असेल किंवा एखाद्या कायद्यानुसार जर का एखाद्या रोजगारावर महिलांच्या संदर्भात जर बंदी घातली असेल तर तिथं हा कायदा लागू होणार नाही किंवा हा सेक्शन जो आहे तो लागू होत नाही. पण बाकी केसमध्ये कुठेही महिला किंवा पुरुष यामध्ये भेदभाव करता येत नाही. चला क्लिअर आहे? सेक्शन 3 समजला का रे बाबांनो? चला सेक्शन समजलाय का? काही इश्यू असेल तर विचारू शकता, काही इश्यू असेल तर विचारू शकता. ओके, चलो नेक्स्ट. समान किंवा समान स्वरूपाच्या कामासंबंधित वादाचे निराकरण. डिसिजन ऑन डिस्प्यूट रिलेटिंग टू द सेम ऑर सिमिलर वर्क. काय म्हणतंय व्यवस्थित समजून घ्या. यामध्ये काय म्हटलंय, जर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईज यांच्यामध्ये जर का एखादा काम किंवा त्याचं वर्क ऑफ नेचर किंवा सिमिलर नेचर ऑफ वर्क याच्या संदर्भात जर का वाद तयार होत असेल किंवा डिस्प्यूट तयार होत असेल तर याचा निर्णय कोण घेणार? तर याचा निर्णय अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे जे योग्य शासन आहे ते घेणार आणि नोटिफाईड करण्यात आलेल्या ऑथॉरिटीकडून तशा पद्धतीचं या वादाचं निवारण केलं जाईल किंवा याला निर्णय दिला जाईल. म्हणजेच काय, एका कामासाठी जर का इक्वल पेमेंट किंवा इक्वल वेजेस द्यायचं की नाही हे जर का ठरत नसेल तर अशा केसेसमध्ये किंवा एखादं काम एका सारखं म्हणजे दोन वेगवेगळे कामं आहे ते एक सारख्या स्वरूपाचे कामं आहे की नाही आहे किंवा वेगवेगळे कामं आहे किंवा वेगवेगळ्या कंडिशनचे काम आहे हे जर का ठरत नसेल तर असा जर का वाद निर्माण होत असेल तर मग जो काही निर्णय आहे ते अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट देतं आणि त्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असतो. त्यावरनं कोणताही वाद तयार करता येत नाही. म्हणजे प्राधिकरणाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. यामध्ये तुम्हाला म्हणजे एम्प्लॉईला आणि एम्प्लॉयरला दोघांनाही हा नियम लागू होतो.
क्लिअर? चला, चॅप्टर 1 संपलेला आहे. चॅप्टर 2 आहे, तो आहे मिनिमम वेजेसच्या संदर्भात. आपण हा बघणार आहोत आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. क्लिअर?